खोरगाव कुठे आहे? खोर डोंगराच्या कडेला एकदम डोंगराच्या त्याला काय बोलतात? ते बांधले त्याला काय बोलतात? असं गाडी वगैरे येत नाही इकडे जवळपास कुठं? नाही हेच लांब आहे. हे शेवटचं गाव आहे ना तुमचं? लाचगाव आहे चांगलं. लांबच लागते तुमच्या गावाला. ठाणे जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाला, जिल्ह्याच्या सीमेजवळ, निसर्गाच्या सानिध्यात एक छोटेसे गाव आहे, जे आजही आपले साधे शांत आयुष्य जगत आहे. खोर हे नाव पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित हे गाव नेमके कुठे आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. ठाण्यापासून जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही निघालो होतो या छोट्याशा गावाच्या दिशेने. खोरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पावसाच्या सरींमधून रस्ता पुढे सरकत होता आणि प्रत्येक किलोमीटरसोबत आम्ही शहराच्या गोंगाटापासून आणखी दूर जात होतो. शहर मागे सोडले आणि जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसा रस्ता बदलत गेला. गर्दीची जागा घेतली ती हिरवाईने आणि गाड्यांच्या आवाजाची जागा घेतली निसर्गाच्या शांततेने. पुढे कुठलं गाव आहे का अजून? किती घरं आहेत गावात त्या? कमी घराला कुठलं गाव आहे? तिकडे मोठं गाव आहे ना, इकडे पण 2 गाव आहेत. एक समोर एक गाव आहे, त्याच्या पुढे पण एक गाव आहे. तिकडे डोंगराच्या कडेला आहे. डोंगरात पण गाव आहे का? किती घरं असतं? इकडे मोठं गाव आहे. खोरगाव कुठे आहे? खोर डोंगराच्या कडेला आहे. एकदम डोंगराच्या कडेला आहे. ही आहे भाताची लावणी. पावसाळ्यातील काही महिने इथल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. चिखल, पाऊस आणि दिवसभराची मेहनत, कारण याच रोपांवर त्यांच्या पुढच्या काही महिन्यांचे जीवन अवलंबून असते. पावसाने धरती हिरवीगार झाली आहे आणि आता सुरू झाले आहे एका नव्या पिकाचे आयुष्य. या चिखलात, पाण्यात आणि हिरव्या रोपांमध्ये शेतकरी दिवसभर मेहनत करत आहेत. त्याला काय बोलतात? ते बांधले त्याला काय बोलतात? हाताने एक एक रोप जमिनीत लावले जाते, कारण काही महिन्यांनी याच छोट्याशा रोपाचे रूपांतर होणार आहे सोन्यासारख्या भाताच्या पिकात. पण हा प्रवास फक्त एका गावापर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर ठाणे जिल्ह्याच्या या दुर्गम भागातले आयुष्य जवळून अनुभवण्याचा होता. शहर मागे कुठेतरी दूर राहून गेले होते. आता चारही बाजूंनी फक्त हिरवळ, पावसाचा गारवा आणि निसर्गाची शांतता होती. पावसाळ्यात या भागातले जंगल अक्षरशः जिवंत होते. प्रत्येक पानावर साचलेला पाऊस आणि दाट होत जाणारी हिरवाई या परिसरातल्या निसर्ग चक्राची सुरुवात दर्शवते. आता रस्ता आणखी अरुंद होत चालला होता. आजूबाजूला पसरलेली शेती आणि दूरवर दिसणारे डोंगर आम्ही शहरापासून किती दूर आलो आहोत याची जाणीव करून देत होते. निसर्ग इथे फक्त सुंदर नाही, तो या माणसांच्या मेहनतीसोबत जगतो. मी आणि माझ्यासोबत हे 2 आजी आजोबा. त्यांच्या घराच्या अंगणात बसून आम्ही त्यांच्या आयुष्याची गोष्ट ऐकायला सुरुवात केली. शहरापासून दूर या छोट्याशा गावातले त्यांचे आयुष्य कसे आहे. रेंज वगैरे ते गावात कधी कधी नसते, येते. कधी कधी जाते. ते टावर चालू, लाईट टावर बंद असतात जाते. पाऊस वगैरे लय असते ना. भरपूर इथं शेती वगैरे काय काय करता? भात वगैरे शेती काम करतो. काम टोकर आणून कारागिरी करायची. पहिल्यापासून इकडे राहता तुम्ही? मुंबईला किंवा पुण्याला असं कोण तुमचं? घरचे पण असतात? मुलं वगैरे किती आहेत?
आहेत ना दोघ जण मुलं शिकले चांगले दोघ जण आहेत ते गावात गोडाना कामाला शिकले ते काय व्यवस्थित पर्यंत म्हणजे काम वगैरे करतात. हा गोडावरला या गोडावना निघला ते अच्छा त्याला 10वी बरं शिकलेला आहे. तुम्ही कधी मुंबईला वगैरे गेला की नाही? पहिले पाना बिना घेऊन जातो कधी कधी तुमचं कोण काय मुंबईला शहरात वगैरे? कोणी नाही फक्त ते पानं केली की त्या जातात हा ते घेऊन जायला बाजारात विकायला. हे लाकडं गावाला इथे गॅस वगैरे नसतो काय? आहेत ना वापरत नाही माहिती नाही. पेटवायची करायची माहिती नाही ना. नाही माहिती म्हणजे इकडे आलं ते गावात कोणाकोणाकडे? हा, गावात आणलं ना. मला पण भेटलं त्यांना भेटले तर ना आणायला पहिले ते खपले तर ते भरून आणायला एवढा पैसा असं गाडी वगैरे येत नाही इकडे जवळपास कुठं? नाही. मग तुम्हाला आणाय कुठं लागतं? शहर वगैरे तुम्हाला कुठचं लागतं? हे मला वाशिंद कापूर वाशिंद. वाशिंद लांब आहेत ना. मग लांब आहे मग. आता आम्ही वाशिंद मधून आलो आतमध्ये 1.5 तास तर लागला मला वाटतं. पावसात ना अजून प्रॉब्लेम. मग ही लाकडं वगैरे तुम्ही जंगलातली वाढलेली उन्हाळ्यात भरून ठेवता? पुढं साठा असेल नाही, का? हा असेल 60-70च्या 65च्या आसपास असेल. किती लांब आहे ते? बरं लांब आहे. 12 मिनिटात मग इथं म्हणजे कसं तुमचं आलं येणं झालं? माझा येत्या वडील भाव सगळं माहिती ना. हे अच्छा हे तुमचं सासर ना म्हणजे नाही, माझा माहेरचा म्हणजे मला तिकडे दिलेलं होता ना तर तिकडे आमचा जागा वगैरे नाही ना. आणि माझा भाव होता अच्छा तर मग माझा भाऊ घेऊन आला इकडे. नवे हे तुमचं माहेर ना? हे तुमचं माहेर. सासर सासर तिकडे होता लाडकरा तर तिकडे आता कोणी नाही राहिलं म्हणता. तिकडे काय गावाचं म्हणजे काय पुनर्वसन वगैरे झालं का काय म्हणजे काय झालं त्या गावचं? काय नाही आहे का मग? आहे गाव हा गाव आहे. अच्छा, म्हणजे तुमचं कोण तिकडे राहिलं नाही असं बोलतात? हे आमचा भाऊ बिऊ भाव आहे यांचा पण असा सासू सासरा नाही राहिला असे म्हातारे कधीच वारले ते तुमचे नाही ना. माझी पण आई बाप कधीच वारले मुलगी वगैरे आहे की नाही तुम्हाला? लग्न झालं? लग्नही झालं ना मुलं झाले. अच्छा आणि मुलं आहेत व्यवस्थित सांभाळतात? हा तिकडे आहेत ते मुलगी. नाही तुमची मुलं तुम्ही बोला 2 मुलं आहेत तुम्हाला ना? हं. सांभाळ करतात व्यवस्थित काय प्रॉब्लेम? करतात ना. आणि मोठं मुलं झालं ना हा मोठा मुलगा आहे त्याच्या इकडे ना कुठला थकवा ना कुठला त्रास, फक्त आपल्या मातीशी जोडलेले एक निरागस मन. त्यांच्या नजरेत आहे एक निरागस समाधान. हे घर तुम्ही नवीन बांधलेले दिसतंय. मग घरकुल होतं ते सरकारी पहिलं कसलं घर होतं तुमचं? लाकडीच होतं. लाकडी होतं पूर्ण? लाकडीच होतं हे असं खांब आता कौलं आहेत ना वरती? त्याच्यामुळे पूर्वी मराठ असायचं गवत. गवत म्हणजे ते कोळंब वगैरे? कोळंबीला असतं का इकडे? आणि ते याचे भात कापला ना त्याचं बाथरूमला काढायचं. म्हणजे ते भात कोणती काय लावायचं मग पहिलं तुम्ही? ते बाथरूमला त्याला बोलायचं. त्या पेंडाने तो त्याला? त्याला आणायचा पहिले. नाही त्याच्या वरती बांधता तुम्ही ते घर. ते कसलं असायचं म्हणलं तुम्ही? ती पेंडी असेल. भाताचा पेंड्याचा ना? तिथं भारी वाटत राहायला मग शहरापेक्षा. चेहरापेक्षा भारी. जन्माचा गावच आहे. जन्म येटूनचाच झालेला भारी वाटत तर काय होईल. शहरात महिनी तमाशा काय ना या काय ना. शहरापेक्षा भारी वाटत ना. आजारी वगैरे लवकर पडत नाही गावाला मग. काही मोठे सांगायची गरज नव्हती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांचे आयुष्य जाणवत होते. लगेच ते आजार पडतो आम्ही. माझे मुलीचा बालंत पण होता तो राहिलो होतो 4 दिवस आणि लगेच माझा पाय सुजले. मुंबईला सगळं पॅक हा न्यायला जायला यायला बाहेर जागा नाही बंद रूम मध्ये. हेच लांब आहे. हे शेवटचं गाव आहे ना तुमचं? शेवट लाच गाव आहे चांगलं. जायला लांबच लागते तुमच्या गावाला जायला.
येवणीला जायला 1 तास लागत होत. काय नाही, चालत जायला लागत आम्हाला. आम्हाला वाशिमला जायला जीप गाडीत बसायचं. हम्म. मग तिथून डबल काय सामान घेऊन यायला पायची या लागत. शेती, पाऊस, निसर्ग आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष हे सगळे त्यांच्या शब्दातून ऐकणे हा आमच्या या प्रवासातला सर्वात खास क्षण होता. असं असं वाटलं नाही की तुम्हाला हे करून ठेवलं पाहिजे होतं मला तेच तर वाटतंय ना. पैसा कमी तेव्हा पण पैसा तर कमीच असतो म्हणजे. तुम्हाला पगार किती होता पहिला? 100 रुपये वर्षाला. तेव्हा चालायचं सगळं. चालायचं. कोण कोणाची मजुरी. आता 100 रुपयात काहीच होत नाही. आता तुम्हाला 40 रुपये तिकीटच आहे. त्याचा पण हलवा पैसा कंदमुली खाऊन जगायचो आम्ही. टायमाला अन्न भेटायचे. होय का? जेवण वगैरे तर आता जसं भेटते चपाती किंवा भाजी तसं 2 टायमाची भेटते ना आता तर नीट. नव्हतं पहिले. तसं तर काहीच नव्हतं पहिलं ना. पूर्वी जात्यातच दलायचं. जाता, हा बरोबर. आता जात वगैरे आहे का तुमच्याकडे? आहेत ना. आहेत पण नाही दलित आता. दोन्ही आता चक्की असेल डायरेक्ट. तरुण मंडळी इकडे असते का आपली मुंबई साईडला किंवा शहरात कमवायसाठी मुंबईला जातात की नाही? मुंबईला नाही आणखी लोक कामाला दुसरंच जातात. खेड्याला पडक्याचं दोंडूचं असं. म्हाताऱ्यांना घेत नाही ना आता. वय जास्ती झाली त्यानं नाही असे माणसाला. होय, हा, बरोबर. वय जास्ती झाली काम नाही होत. काम नाही होत. मग आमची आता असं गावलं ते काय तशी नाही. आम्ही काय घरात राहायची. बराच वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. गावातले आयुष्य, शेती आणि रोजच्या जगण्याबद्दल बरंच काही ऐकलं. त्या दोघांशी बोलताना एक वेगळीच आपुलकी जाणवत होती. गावातले साधे आयुष्य, शेती आणि रोजच्या जगण्याबद्दल ते मनापासून सांगत होते. पहिले मोबाईल पण होता. नाही. ते मोबाईल नव्हतं ना. ते मोबाईल नाही आम्हाला जमत. मोबाईल नाही जमत. घरात एका पोऱ्याचा जर असला तर वाजून यावून जाईल. फोन कोणा केला तर तरी तो आम्हाला समजत नाही. काय बटन दाबायचं मोबाईलचा. बराच वेळ त्यांच्यासोबत बसून गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्यातून गावाचे साधे जगणे, शेती आणि आयुष्याचे अनुभव समजत गेले. दुपारची वेळ अशीच निवांत चालली होती आणि तेवढ्यात गावातली ही काही छोटी मुले भेटली. बाळा तुझं नाव काय? विजय. काय नाव आहे तुझं? तेजस. किती आहेस बाळा? आणि तू बाळा? तिसरीला आहेस? थोड्या गप्पा मारल्या, थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला आणि प्रवासातला हा एक छोटासा पण सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. कौलारू घरं, अंगणात बांधलेली गुरं आणि साधं जगणं. शहरापेक्षा हे जग अगदी वेगळंच वाटत होतं. पण या सगळ्या साधेपणामध्येही इथल्या माणसांच्या जगण्यात एक वेगळीच ताकद जाणवत होती. निसर्गाच्या जवळ राहून आपल्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यांचं आयुष्य पुढे सुरू होतं. दिवसभर गावात फिरून, माणसांशी गप्पा मारून आणि हा सगळा अनुभव घेतल्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पण इतका वेळ फिरल्यावर भूक तर लागणारच होती. मग रस्त्यातच थांबून जे काही सोबत होतं त्यातून साधीशी मॅगी बनवली. खरं सांगायचं तर अशा प्रवासात मोठ्या हॉटेलपेक्षा मोकळ्या वातावरणात आपल्या माणसांसोबत खाल्लेला हा छोटासा घासच जास्त लक्षात राहतो. आणि अशाच काही छोट्या छोट्या क्षणांसोबत आमचा हा सुंदर प्रवास हळूहळू संपत चालला होता. आजच्या या प्रवासातून एक गोष्ट मात्र नक्की जाणवली. गाव कितीही छोटं असो, घर कितीही साधं असो, पण प्रत्येक घरामागे एक गोष्ट असते आणि प्रत्येक माणसामागे एक आयुष्य असतं. ते आयुष्य जवळून पाहण्याची आणि त्या माणसांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळणं हीच कदाचित अशा प्रवासाची खरी कमाई आहे. अशाच अस्सल गावांच्या, माणसांच्या आणि निसर्गाच्या गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी जर तुम्हाला सुद्धा कुठल्या गावाला आम्ही भेट द्यावी असं वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्या गावाला भेट द्यावी,
तर आमची इंस्टाग्राम ID आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मला फॉलो करून एकदा DM करा. आम्ही तिथे येण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.